राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठी चिंता आहे आणि निराशा निर्माण झालेली आहे. तर पावसाळी अधिवेशन सुरू आहे. एकच गोष्टीकडे होत्या, जसं की शेतकरी कर्जमाफी, नमो शेतकरी योजनेचा थकलेला हप्ता इथं आणि नवीन कृषी योजना यावर राज्य सरकार काही मोठी घोषणा करेल का? अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या मनात हा खूप मोठा विचार येत आहे. त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, जो शेतकरी वर्गाला अशा प्रकारे अशी आशा होती की राज्य सरकार कर्जमाफी संदर्भातील मोठा निर्णय घेईल किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते अजूनही मिळाले नाहीत ते वितरित केले जातील. कृषी समृद्धी योजना यासारख्या नवीन योजनांना इथं अधिक निधी दिला जाईल. एकूणच सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी दिलासादायक जाहीर करेल. पण या सगळ्यांवर पाणी फिरल्याचे जे चित्र या ठिकाणी अधिवेशनात पाहायला मिळत आहे. जसं की वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी 57,509 कोटी रुपयांची इथं पूरक मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्याच्या म्हणजे सरकारला काही योजनांसाठी इथं अधिक निधी हवा आहे म्हणून त्यांनी सादर केलेली यादी. त्यात जसं की 19,183 इथं कोटी जे आणि टाकलं येत नाही तेवढे अनिवार्य खर्च म्हणजे 34,661 कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांसाठी इथे प्रकल्पासाठी म्हणजेच 3,664 कोटी रुपये केंद्र सरकारच्या योजनांमध्ये राज्याचा इथं वाटप म्हणून निधीला इथं वापर या प्रकारे केला जाणार आहे. जसे की कुंभमेळा 1,000 कोटी परिवहन, पुणे रिंग रोड, रेवस रेड्डी इथं सागरी मार्ग इथं 1,500 कोटी इथं त्याच प्रकारे 15,465 कोटी इथं सहकार विभाग, त्याच पद्धतीने इथं 2,835 कोटी इथं महिला व बाल विकास, त्याचप्रमाणे इथं 2,556 कोटी इथं जलसंपद, अन्न व नागरी पुरवठा, विविध रक्कम या ठिकाणी सगळ्यात यादीत शेतकऱ्यांना इथे थेट संबंध असलेल्या कृषी विभागासाठी फक्त इथं 229 कोटी 17 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर बघू शकता इतक्या शेतकऱ्यांसोबत अशा प्रकारे इथं परिवर्तन इथं केल्या जातं शेतकरी मित्रांनो. ही रक्कम पाहायला शेतकरी वर्गाला एक प्रकारे दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे असं म्हणावं लागेल. तर बघू शकता इतके प्रमाणे मी जे तुम्हाला अमाऊंट सांगितलेली आहे, तर अशा पद्धतीने सर्व ठिकाणी जे अमाऊंट असणार आहे ते खूप प्रमाणात इथं जास्त प्रमाणात इथं आहे. म्हणजे 1,000 कोटीच्या वरचं असणार आहे. परंतु शेतकरी वर्गासाठी 229 कोटी अशा पद्धतीने का इथं गैरव्यवहार शेतकऱ्यांसोबत केला जात आहे? कारण की बघा, अशा प्रकारचे प्रश्न सुटणार आहेत का? शेतकरी कर्जमाफी, थकीत हप्ते किंवा नवीन योजना यापैकी काही सध्या तरी या निधीतून होताना दिसत नाही. सरकारने अनेक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला, पण शेतकऱ्यांसाठी नाही. अधिवेशन सुरू होण्यासाठी मोठ्या घोषणा होतील, योजना येतील असं सांगितलं गेलं, पण आता प्रत्यक्षात कोणतीही ठोस इथं घोषणा नाही. कर्जमाफीवर मन आहे फक्त आश्वासन, बातम्या आणि जसं की अपेक्षा प्रत्यक्ष मतदीय त्याचप्रमाणे अभाव. मित्रांनो, यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली, राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही इथं घोषणापेक्षा कृषी हवी आहे. शेतकरी कर्जमाफी, थकीत हप्ते, खरं तर नव्या योजनांनाही अंमलबजावणी ही वेळेवर होणे अत्यंत गरजेचं आहे. आता सरकार पुढे काय निर्णय घेतील याचा प्रत्यक्ष अपडेट तुम्हाला जर का पाहायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर करायचा आहे मित्रांनो. तर असेच व्हिडिओ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.